तर आजपासून शाळा सुरू होत असून सरकारच्या वतीने हा दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जातोय। ठिकठिकाणी मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे। मुंबई महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 3.5 लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी म्हणजेच शालोपयोगी शैक्षणिक साहित्य मोफत वितरित करण्यात आलं। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक आणि गणवेशाचं वाटप केलं गेलं आहे। तर धुळ्यात पहिल्या दिवशी विद्यार्थी बैलगाडीवर स्वार होत शाळेमध्ये पोहोचले, त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। आज शाळेचा पहिला दिवस आणि हाच दिवस प्रवेशोत्सव म्हणून सरकारकडून साजरा केला जातोय। मुंबई, संभाजीनगर आणि धुळ्यामधली ही दृश्य बघतोय। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप केलं गेलं, त्याची ही दृश्य मुंबईमधली दृश्य आहे, ज्या ठिकाणी अनेक मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं गेलेलं आहे। त्यांना दप्तर किंवा ज्या शालोपयोगी वस्तू आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत। तर धुळ्यामधली ही दृश्य सुद्धा बघू शकतो, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जल्लोषात शिक्षकांनी स्वागत केलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शाळा प्रवेश कार्यक्रमासाठी साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली। दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, कॅडबरी आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या। वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या रूपात त्यांनी धडे सुद्धा शिकवल्याचं बघायला मिळालं। शाळेची शक्ती म्हणून काही नाराज नाही ना।